नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण खारं वांग बनवत आहोत। अगदी झटपट आणि तेवढं चमचमीत चवदार लागते हे वांग। तर इथे या कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊ। अगदी कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यामध्ये ही भाजी आपण बनवतो आणि तेवढी चवदार सुद्धा लागते। तर इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि वांग्याला सुद्धा चिरून घ्यायचं आहे। म्हणजे असं शेंगदाणे भाजतात तोपर्यंत इथे मी वांग्याला चीर देऊन घेते। अशी मधोमध चीर द्यायची। किडक्या आहेत का ते बघायचं, किडक्या असतील तर टाकून द्यायचं आहे। तर बघा थोडंसं हे कट करून घेतलं आहे आणि पुन्हा पाण्यामध्ये टाकायचं, म्हणजे वांगी ही काळी पडत नाही। इकडे शेंगदाण्याकडे लक्ष द्यायचं आहे, म्हणजे शेंगदाणे सुद्धा खमंग असे भाजून घ्यायचे आपल्याला। आता इकडे वांगे सुद्धा मी कट करून घेते आणि शेंगदाणे पण भाजून घेते। इथे शेंगदाणे थोडेसे भाजत आले की यामध्ये आपण हिरव्या मिरच्या देखील टाकणार आहोत। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। आता हे शेंगदाणे आणि मिरची छान आपण थोडंसं तेल टाकून भाजून घेऊ। आता इथे मिरच्या आणि हे शेंगदाणे जे आहेत ते भाजून तयार झाले आहेत। आपण ते काढून घेणार आहोत। या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे काढून घेऊ। आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। थोडंसं थंड झालं की मग बारीक असं वाटून घ्यायचं, पाणी न टाकता। यामध्ये थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप टाकायचे आहेत। एक आल्याचा तुकडा टाकते आणि लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, 9-10 लसणाच्या पाकळ्या। थोडीशी कोथिंबीर देखील टाकायची, म्हणजे छान मसाल्याला या चव येते आणि रंग सुद्धा फार छान येतो। आता हे मी वाटून घेते। आता इथे बघा हा मसाला वाटून घेतला। अशा पद्धतीने थोडासा जाडसरच हा मसाला वाटून घ्यायचा आपल्याला आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचा। आणि आता या कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ। तेल गरम होते तोपर्यंत आपण या मसाल्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार। अगदी थोडीशी हळद टाकते, काहीतरी थोडासा कोथिंबीर आणि हे छान असं एकजीव करून घ्यायचं। आणि ही जी आपण वांगी चिरून घेतली आहेत त्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे। तर इथे मी काही अशी जांभळ्या कलरची देखील वांगी घेतली आहेत बघा। असा हा मसाला यामध्ये भरून घ्यायचा आहे। तेल पण गरम होत आहे। भरपूर मसाला भरू शकता तुम्ही।
आता तेल गरम झालं आहे बघा. आपण त्यामध्ये जिरा मोहरी टाकून घेऊ. थोडंसं मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की मग जिरं टाकायचं. यात तुम्ही कढीपत्ता टाकू शकता फोडणीमध्ये. थोडासा कोथिंबीर, अगदी थोडीशी हळद टाकते आणि ही मसाला भरलेली वांगी यामध्ये सोडायची आहे. आता याला आपण झाकण ठेवून देणार आहोत यावरती. आणि 1-2 मिनिटासाठी वाफेवरती हे शिजून देणार आहोत. नंतर यामध्ये आपण पाणी टाकू आणि गॅस म्हणजे मध्यम आचेवरच आपल्याला ही भाजी बनवायची आहे. आता 2 मिनिटं झाली आहेत. आपण ही वांगी जी आहेत ती छान अशी फिरवून घेऊ, म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा तेलामध्ये परतल्या जातील. आता हे मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हा मसाला देखील हा राहिलेला होता तो यामध्ये टाकायचा. थोडंसंच पाणी टाकायचं, फार पाणी टाकायचं नाही. आणि वरून थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे. आपण पाणी टाकल्यामुळे काय होतं, थोडंसं मीठ कमी पडतं. आता ही भाजी जी आहे ती आपण 5 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत. मस्त अशी वांगी नरम होईपर्यंत झाकण ठेवून द्यायचं आणि वांगी छान शिजवून घ्यायची. तर बघा 3 ते 4 मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेतली आहे. तुम्ही इथे पाहू शकता खूप छान मस्त अशी चमचमीत भाजी तयार झाली आहे. आणि हे खूप पातळ नाही बनवायची मी सांगितल्याप्रमाणे, आणि खूप अशी घट्ट सुद्धा नाही, थोडासा असा रस्सा बनवायचा आहे. तर इथे पहा सहज वांग फुटत आहे, म्हणजे ही भाजी तयार झाली. आपण गॅस बंद करूया. थोडासा वरून कोथिंबीर टाकते आणि ही भाजी ज्वारीची भाकर, भात, चपाती बरोबरही खाऊ शकतो. अशी चमचमीत खारं वांग तयार झालं आहे. कसं झालं कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटू अशाच छानशा झटपट रेसिपीसह.